आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, यंदा पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या नशिबी हाल अपेष्टांची पेरणी झाली। शेतात बी पडायच्या आधी संकटांची बीज रुजली गेली आहेत। शेतकरी पेट्रोल डिझेलच्या नंतर आता खतांसाठी रांगेत उभा आहे आणि हीच मोठी शोकांतिका आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांनी आधी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। मशागत महागली, वाहतूक महागली, वाहतूक उत्पादन खर्च गगनाला भिडला आणि आता युरिया आणि इतर रासायनिक खतांसाठी भल्या पहाटेपासून रांगेत उभं राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। खरीप हंगाम सुरू झाला, पण शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं संकटांचं शुक्ल काष्ट काही केलं संपायचे नाव घेत नाहीये। शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर महागाईचे काळे कुठ्ठ ढग दाटून आलेत। डिझेल महाग, बियाणं महाग, औषध महाग, खतं महाग आणि त्यात भर म्हणून खतांची टंचाई। खताच्या दुकानांच्या बाहेर लागलेल्या या अंतहीन रांगा खतासाठी आहेत। आणखी संतापजनक बाब यातली ही आहे की संकटाच्या या काळात सुद्धा काही साठेबाज आणि काळा बाजार करणारे शेतकऱ्यांच्या विवंचनेवर नफा कमवू पाहतायत। एका बाजूला शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय, दुसऱ्या बाजूला काही जण त्याच्या घामातून सोनं कमवतायत। म्हणूनच खतांच्या काळा बाजारात करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी। केवळ नोटिसा, पंचनामे किंवा कागदी कारवाई पुरेशी नाहीये। कृषी विभागाच्या फिरत्या पथकांनी अशा साठेबाजांवर थेट गुन्हे दाखल करायला हवेत, परवाने रद्द करायला हवेत, पण पुरवठा सुद्धा तितका सुरळीत करणं गरजेचं आहे। कारण जे शेतकऱ्यांच्या अडचणींवर व्यापार करतात त्यांच्यावर दयेची नाही, कायद्याची भाषा चालली पाहिजे। सरकारनं ऑनलाईन बुकिंग, डिजिटल वितरण व्यवस्था, ॲग्रीस्टेक सारखे अनेक उपक्रम राबवले, हेतू चांगला आहे, पण वास्तवात अनेक शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान मदतीपेक्षा नवा अडथळा ठरतंय का? ज्याच्या हातात स्मार्टफोन नाही, ज्याला इंटरनेटची सवय नाही, त्याच्यासाठी ही डिजिटल व्यवस्था अनेकदा आणखी एक रांग बनते। आणि या सगळ्या वेदनांच्या मुळाशी एकच सवाल आज उभा आहे। उत्पादन खर्च वाढतोय, पण उत्पन्न वाढत नाहीये। शेतकरी प्रत्येक हंगामात अधिक पैसा गुंतवतो, अधिक जोखीम घेतो, निसर्गाशी झुंजतो, बाजाराशी झुंजतो, व्यवस्थेशी झुंजतो, पण शेवटी त्याच्या मालाला मिळणारा भाव मात्र त्याच्या घामाचा, कष्टाचा आणि त्यागाचा सन्मान करत नाही। म्हणून आज गरज केवळ खतांच्या रेशनिंगची नाही, केवळ बैठका, आढावे, घोषणांची नाही। शेतकऱ्याला हवी आहे पुरेशा खतांची हमी, काळा बाजार मुक्त व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पादनावर खर्चावर आधारित हमी भावाची ठोस आणि कायदेशीर खात्री, तरच इथला शेतकरी जगू शकेल। पण बघा, होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। आपल्या सोबत विजय जावंदिया सर आहेत, शेतकरी नेते, जे विदर्भातून आपल्याला सगळी परिस्थिती सांगणार आहेत। विदर्भातले आणखीन एक शेतकरी आपल्या सोबत आहेत, रविकांत तुपकरजी, आणि आपल्या सोबत सदाभाऊ खोत आहेत, भाजपचे आमदार। तिघही शेतकरी नेते आहेत। मी तिघांचंही मनापासून स्वागत करतो। पण चर्चेची सुरुवात मला रविभाऊ तुमच्यापासून करायची आहे। याच्यासाठी आता ग्राउंड झिरो रिपोर्ट काय आहे तो आपण दाखवला। असं नाहीये की संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती आहे, पण जिथं ही परिस्थिती आहे तिथलं रिपोर्टिंग आपण केलेलं आहे। आज पेरणीच्या ऐन तोंडावरती, म्हणजे जेव्हा आम्ही माध्यम, हवामान खातं सगळेजण सांगतायत की तळ कोकणापर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे, पेरणीची ओढ लागली आहे शेतकऱ्याला, पण तो मात्र रांगेत उभा असेल तर याला जबाबदार कोण आहे आणि काय परिस्थिती आहे? मिलाद भाऊ, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा विषय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हाताळला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, न्यूज 18चे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ठिकठिकाणी खतांसाठी रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या रांगा लागलेल्याचं अपयश हे काय अमेरिकेच्या सरकारचं नाही किंवा जपानच्या सरकारचं नाही, तर हे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश आहे। हे सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे। एक तर हे शेतीमालाला भाव सुद्धा देणार नाही। मी वारंवार आपल्या चॅनलवर सांगितलंय, कापसाचा उत्पादन खर्च 12,500 रुपये प्रति क्विंटल आणि मिळणारा भाव 6,000 रुपये। आम्ही जगायचं कसं? उत्पादन खर्च अधिक 50% नफा या सूत्राप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आता खताची काय परिस्थिती आहे, तर एक तर यावर्षी खताच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत। जसं डीएपीचं पोतडी ही 1300 रुपयाला मिळायची, तर आता त्याची 1300 रुपये किंमत आहे। त्याचा कृत्रिम तुटवडा तयार केला जातो आणि आमच्याकडे खत नाही,
मग शेतकऱ्यांनी गयावया केली की 2,000ला ऑन मध्ये ते खत दिलं जातं, शिल्लक पैसे दिले की ते खत मिळतं. युरियाची किंमत 265 रुपये आहे, पण ऑन मध्ये पैसे दिले तर 500 रुपयामध्ये त्या ठिकाणी युरियाची बॅग मिळते. अशी सध्या ग्रामीण भागातली खतांची अवस्था आहे. यातल्या 70% कंपन्या या सरकारी आहेत खतांच्या. यामध्ये उदाहरणार्थ आरसीएफ आहे, एनएफएल आहे, एचयूआरएल आहे, जीएसएफसी आहे, क्रिप्टो आहे, इफ्को आहे. या सगळ्या सरकारी कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या सरकारी कंपन्या लिंकिंग करतात. लिंकिंग करणं म्हणजे काय, की एक खत शेतकऱ्यांनी मागितलं की त्याच्याबरोबर दुसरं खत जबरदस्ती तुम्हाला घ्यावं लागेल. याच्या विरोधामध्ये मध्यंतरी खत विक्रेत्यांनी 3 दिवसाचा संपही केला होता. सरकारनं बरं, हे फक्त एक लिंकिंग कोण करायला सांगतं? विक्रेते करतात, दुकानदार करतात की कंपन्या करतात? एकदा हे क्लिअर होणं गरजेचं आहे. या कंपन्यांच्या या लिंकिंगच्या धोरणाविरोधामध्ये महाराष्ट्रातल्या खत विक्रेत्यांनी 3 दिवसाचा संप केला अलीकडच्या 8-15 दिवसापूर्वी. परंतु सरकारनं फक्त एक जी आर काढला, पण लिंकिंग अजूनही बंद झालेलं नाही. जबरदस्ती खत आमच्यावर थोपवलं जातं. हे कंपन्यांचं धोरण आहे. लिंकिंग मध्ये खत कृषी दुकानदारांना दिलं जातं आणि त्यांना नफा मिळवायचा असेल त्यांना ते द्यावंच लागेल खाली. त्यामुळे हा फक्त खत विक्रेत्यांचा दोष नाही, हे कंपन्यांकडून लिंकिंग केलं जातं आणि याला सरकारचं इनडायरेक्ट पाठबळ आहे. एकीकडे शेतकऱ्यांना म्हणायचं की आम्ही लिंकिंग करू देणार नाही, दिसलं तर तुम्ही सांगा, आणि दुसरीकडे इनडायरेक्ट त्या खताच्या कंपन्यांना पाठिंबा द्यायचा लिंकिंग करायला. हे सरकारचं दुटप्पी धोरण आहे. दुसऱ्या बाजूला तुटवडा हा निर्माण केला जातो, कृत्रिम तुटवडा जास्त पैसे मिळवण्यासाठी. आता आमची याच्यामध्ये मागणी काय आहे, बोगस बियाण्याचा जो कायदा आहे, म्हणजे बोगस बियाणं जर शेतकऱ्याला मिळालं आणि ते उगवलं नाही तर त्याला पनिशमेंट नाही फारशी, 500 रुपये दंड आहे, तर त्याला फाशीची शिक्षा केली पाहिजे. हा कायदा बदलला पाहिजे. तसं बोगस खत जर विकलं आणि खत असताना तुम्ही खत दिलं नाही तर त्याच्यासाठी सुद्धा कडक कायदा करणं गरजेचं आहे, अशी आमची या निमित्तानं मागणी आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं यावर्षी खताचं बजेट 3,80,000 जवळपास 4 लाख कोटी केलेलं आहे, पण हे बजेट पुरेसं नाही. यामध्ये केंद्र सरकारनं बजेट वाढवलं पाहिजे आणि खतांच्या किमती नियंत्रित केल्या पाहिजे. आता काय होतंय, बाकीच्या खतांच्या किमती वाढल्यामुळे लोकांचा कल युरियाच्या दिशेला जातोय आणि युरियामुळे जमिनीचा पोत खराब होतोय. जर युरियाकडे मागणारा शेतकरी कमी करायचा असेल तर इतर खताच्या किमती नियंत्रणात असणं खूप आवश्यक आहे, अशी आमची या निमित्तानं मागणी आहे. आणि नवीन तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं पाहिजे. जसं जीएम सोयाबीनला अमेरिका, ब्राझीलमध्ये प्रति एकर 44 क्विंटल उत्पादन आहे. हे जीएम सोयाबीन आम्हाला लावू देत नाही, पण जीएम सोयाबीनचं तेल आयात करून आमच्या मस्तकी मारतात, ते आम्हाला खाऊ घालतात. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. कापसाच्या बाबतीत सुद्धा कापसाचं गुजरातमध्ये त्या एका बियाणाला परवानगी आहे पण महाराष्ट्रात नाही. हे दुटप्पी धोरण सरकारचं आहे. आणि मला असं वाटतं खताच्या संदर्भामध्ये, बियाण्याच्या संदर्भामध्ये कडक कायदा सरकारनं करणं आवश्यक आहे. आम्हाला पाहिजे ते खत मिळालं पाहिजे आणि ते स्वस्त दरामध्ये मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. म्हणजे इकडे उत्पादन खर्च तुफान वाढवायचा आणि तिकडे मात्र भाव मिळू द्यायचा नाही, असं दुटप्पी धोरण सरकारचं आहे. ठीक आहे, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला. मी त्याच्याबद्दल विचारणार आहे की कारवाई काय होईल वगैरे. सदाभाऊ आपल्या सोबत आहेत, पण सदाभाऊंकडे जाण्याच्या पूर्वी मला विजयभाऊंना विचारायचं. विजयभाऊ, आज जेव्हा तुम्हीही सगळे दर घेतले, मी पण खाली सगळ्यांना विचारलं, तेव्हा असं लक्षात आलं 10, 26, 26, 1700चा 2100 वर गेला, 2200 वर गेला. 20 हा जो खत आहे ते 1400चं 1800 झालं. 15 1600चं 1950 झालं आणि 2000च्याही पुढे काही ठिकाणी मिळतंय असं कळतंय. जर समजा एक गोणी 800 रुपयापर्यंत जर ती वाढत असेल, 500 रुपयापर्यंत वाढत असेल, तर शेतकऱ्याचा जो आर्थिक खर्च आहे शेतीवरचा, त्याची जी भांडवली गुंतवणूक आहे ती प्रचंड वाढलेली आहे. अशा परिस्थितीत आता सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये हमी भाव, MSP ज्याला आपण म्हणतो, ती वाढवावी लागेल. प्रश्नच नाही आहे. त्यांनी जेव्हा या युद्धामुळे त्यांचे भाव जागतिक स्तरावर वाढायला लागले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने 40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना जास्त दिले असा प्रचार झाला. आता जर सबसिडी एवढे पैसे असते तर मग विजयभाऊ, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी प्रयत्न करतो पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा. काहीतरी तांत्रिक अडचण आहे, मी तुमच्याकडे येतो.
हाच मुद्दा जो तुम्ही मांडताय तो मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की आपल्याला पुन्हा एकदा कनेक्ट करावं. सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे. सदाभाऊ, तुम्ही ऐकलं आणि ही परिस्थिती काय तुम्हाला वेगळी मान्यवरांची त्यांनी सांगावी अशी काही नाहीये. या वस्तुस्थितीची तुम्हाला जाणीव आहे. कृषी मंत्री सुद्धा म्हणतायत की यावेळेस आपल्याला थोडीशी अडचण निश्चितपणे आहे. पण या अडचणीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यासाठी जो मुद्दा आज आपण मांडतोय की शेतीवरचा खर्च वाढलेला आहे, त्यामुळे शेतीचं अर्थकारण मोडून पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीमध्ये खर्च आणि उत्पादन याच्यामध्ये जो बॅलन्स आहे तो राहणं गरजेचं आहे. सरकार त्या अनुषंगानं काय करतंय? MSP वाढवावी लागेल का? तुमचं काय मत आहे? MSPच्या बाबतीमध्ये वेळोवेळी सरकारने MSP किमती, आधारभूत किमती वाढवलेल्या आहेत. निश्चितपणानं आता हंगामामध्ये या सुद्धा त्या किमती वाढवल्या जातील. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळं संपूर्ण जग खरं बघितलं तर अडचणीत आलेलं आहे आणि या संकटावर आपल्याला मात करावी लागेल, संघटितपणाने करावी लागेल. या देशाच्या पंतप्रधानांनी तशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की काही लोक खत विक्रेते असतील हे याचा फायदा घ्यायला लागलेले आहेत. कारण मी गेल्या आठवड्यामध्येच कृषी मंत्र्यांच्या बरोबर या बाबतीमध्ये चर्चा केलेल्या होत्या आणि मी म्हटलं की लिंकिंग पद्धत जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचा त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लुटमार होत आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई करायला पाहिजे. निश्चितपणाने विलासजी, उद्या मी मुंबईमध्ये आहे. उद्याच्याला मी या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना भेटणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्याला साठा किती आलेला आहे, मग तो युरिया असेल, DAP असेल, पोटॅश असेल, हा साठा तालुका वाईज जाहीर करा. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे खत विक्रीचं लायसन आहे अशा लोकांनी दुकानाच्या बाहेर की आपण किती खत उचललेलं आहे, कोणत्या कोणत्या कंपनीकडनं उचललेलं आहे, आमच्याकडे साठा किती आहे याचा हा असा दुकानात आहे. मी शेतकऱ्यांना आव्हान की बऱ्याच वेळा असं होतं तुटवड्याच्या खाली लोक मोठ्या खरेदीच्या दृष्टीनं दुकानासमोर उभा राहतात आणि बऱ्याच त्यातून दुकानदार काळा बाजार करायला निश्चितपणानं त्या ठिकाणी सुरू करतात. आणि म्हणून भरारी पथक तालुका पातळीवरती तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषदला कृषी विभाग आहेत. काही तांत्रिक कारणामुळे सदाभाऊंचा आवाज येत नाहीये. आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. पण ज्या भरारी पथकांच्या बद्दल ते बोलले, त्या भरारी पथकांनी नुसती भरारी मारणं गरजेचं नाहीये, तर त्या भरारी पथकांनी कारवाईची भरारी घेणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारच्या संकटाच्या काळात सुद्धा कोणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल शेतकऱ्यांच्या या घामावरती, तर रविकांत तुपकर यांच्याकडे मला जायचं आहे. समजा ही काही आजची परिस्थिती नाहीये, आज मागणी होतीये असं नाहीये. या आधी सुद्धा शेतकऱ्यांनी या लिंकिंगच्या बद्दल सांगितलं, कारण आज शेतकऱ्याकडे ती जी आर्थिक पत आहे ती गेल्या काही दिवसामध्ये त्याची आधीच खालावलेली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा इतकी महागडी खतं लिंकिंगच्या नावाखाली त्याच्या माथ्यावरती लादणं, खरंच ह्या कंपन्यांची एवढी ताकद आहे की सरकार सांगून सुद्धा ते ऐकत नाहीयेत, शेतकरी सांगून सुद्धा ते ऐकत नाहीयेत, की ते निर्डावलेत? विलासजी, अत्यंत तुम्ही म्हणजे मुद्द्यावर बोट ठेवलंय तुम्ही, नस पकडली लक्षात ठेवा. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हे कृषी विभाग आणि यांचं सगळ्यांचं साठलोट आहे. एक तर या लोकांचे सगळे हप्ते चालू असतात, या कृषी दुकानदारांचे, खत विक्रेत्यांचे, सगळ्यांकडून कृषी विभाग हप्ते घेतो. नाही तर मग त्यांच्यामध्ये काहीतरी क्युरीज काढून त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली जाते. त्यामुळे दर महिन्याला ते हप्ते देतात. मी तुम्हाला सांगतो, या खतांच्या कंपन्यांचं एवढं स्ट्रॉंग नेटवर्क आहे, एवढी स्ट्रॉंग युनियन आहे खत कंपन्यांची आणि बियाणे कंपन्यांची, की यांच्या नादाला मंत्री सुद्धा लागत नाही. एखाद्या मंत्र्यांनी जर का कारवाई करण्याचं ठरवलं कॅबिनेट मंत्र्यांनी, तर त्याचं मंत्रीपद हे लोक खाऊ शकतात. एवढी स्ट्रॉंग ताकद त्या लोकांची आहे. म्हणजे पैशाला ते स्ट्रॉंग आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांची उठबस असते. जे महत्वाचे नेते आहेत, अमित शहापासून सगळ्या नेत्यांबरोबर त्यांची उठबस असते. त्यामुळे ही इकडे खाली काही जरी म्हणत असले तर यांच्या हातामध्ये काही नाही, लक्षात ठेवा. जोपर्यंत
केंद्र सरकारमधले मुख्य लोक निर्णय घेत नाही, हम्म. राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भामध्ये काही निर्णय घेत नाही, तोपर्यंत याच्यात काही होणार नाही. हा. हे मंत्री फिरते हे चॅनलवर बोलत राहतील, टीव्हीवर बोलत राहतील, भाषणं देत राहतील आणि काही होणार नाही. हे मी एका कृषी मंत्र्याकडे बसलो होतो काही वर्षांपूर्वीच्या, आता ते दिवंगत आहेत. हा. त्यांनी मला सांगितलं, आम्ही जर यांच्या नादाला लागलो तर आमचं मंत्रीपद हे खातील एवढे मोठे खतरनाक लोक आहेत, त्यामुळे ही चेन तोडणं इतकी सहज आम्हाला शक्य नाही, हे खाजगीत त्यांनी मला सांगितलेलं. हा. त्यामुळं याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना भूमिका घ्यावी लागेल. फक्त कृषी मंत्री वगैरे याच्यात काही फार करतील असं मला वाटत नाही. आणि कृषी विभागाचे अधिकारी काय होय म्हणजे 2-4-5% अधिकारी प्रामाणिक असतील, बाकीचे सगळ्यांचे सर्रास हप्ते सुरू आहेत. हम्म. बोगस बियाणं मार्केटमध्ये येतच कसं मला सांगा बरं तुम्ही. अहो जसं कुठल्या पिक्चर मधला डायलॉग आहे, पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल चोरीला जाऊ शकत नाही, तसं कृषी विभागाला जर ठरवलं तर एक बोगस बॅग सुद्धा मार्केटमध्ये येऊ शकत नाही. एवढं ताकद यांच्यामध्ये आहे. पण दुर्दैवाचं आहे मी की मी कायदे- मी 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 तू मुद्दाम थांबवतो तुम्हाला ह्याच मुद्द्यावर मला विचारायचं आहे. जेव्हा अशा प्रकारची टंचाई निर्माण होते किंवा कृत्रिम टंचाई असेल आपण म्हणूया, अशा वेळी बोगसपणा जास्त वाढू शकतो. म्हणजे ही एक संधी त्या बोगसगिरी लोकांना, कारण लोकांना तर गरज आहे, मग ब्लॅकमधून घ्या असं करा, मग शेतकऱ्यांची पुन्हा अडवणूक नडवणूक आणि पुन्हा बोगस माती मारलं जाऊ शकतं. प्रश्नच नाही. कृत्रिम तुटवडा तयार करण्याच्या पाठीमागची 2 कारणं आहेत. एक तर जास्त किमतीमध्ये खत विकता येतं. हा. जसं मी तुम्हाला सांगितलं की डीएपी ची किंमत 1300 रुपये आहे आणि दुकानात तुम्ही कोणालाही पाठवा डीएपी मिळत नाही. पण तेच तुम्ही जरा थोडासा फोर्स करून ऑन मध्ये 2000 देतो म्हटलं की लगेच डीएपी तुम्हाला मिळतं. म्हणजे जास्त पैसे मिळवण्यासाठी पण कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो आणि त्याच्यामध्ये बोगस खतं पण टाकून द्यायचे. आता कोणी तपासत बसायचे पेरणीच्या काळात हे खतं बोगस आहे का कसे आहे? हो. आणि खत समजा आम्ही शेतामध्ये जेव्हा टिपणीच्या मागे किंवा याच्या मागे टाकून देतो, तर ते खत बोगस आहे की त्या खताचं चांगलं काय सुरू आहे, त्या खताचा परिणाम काय झालाय हे कोणी शोधायचं आणि कधी शोधायचं. आणि शेतकऱ्याकडे ती यंत्रणा आहे का? लक्षात येतं. ते पण तपासण्याची खताचा शेतकऱ्यांकडे बोगसपणा यंत्रणा आहे लक्षात का? येत काय म्हटलं सर? ते तपासण्याची शेतकऱ्यांकडे यंत्रणा पण नाहीये ना. नाही नाही नाही. अहो त्या पेरणीच्या वेळेला एवढी घाई असते शेतकऱ्यांना, तुम्हाला सांगतो. हा. पटकन पाऊस पडला की कधी एकदा आम्ही पेरायला जातो आणि कधी एकदा आमच्या हातातून हे गेलं नाही पाहिजे, पाऊस लागून बसला तर पेरता येत नाही, पटकन पेरून आम्हाला मोकळं व्हायचं असतं, अशी शेतकऱ्यांची घाई असते. ते खत तपासायचा काही विषय नाही, तेवढे शेतकरी जागरूक नाही. हो. आणि दुर्दैवानं तुम्ही तक्रार करा, या खत दुकानदाराची करा, कंपनीची करा, बियाणे कंपनीची करा, बियाणे दुकानदाराची करा, काही कृषी विभाग करत नाही. ठीक आहे. या मी मी सगळ्यांचं मी साधन सदाभाऊंकडे होतं. जातो. सदाभाऊ पुन्हा जोडले गेलेले आहेत आपल्याकडे. सदाभाऊ, दरवर्षी पेरणीमध्ये जे प्रश्न असतात ते यावर्षी पुन्हा आहेत आणि अपेक्षा तुमच्याकडून याच्यासाठी जास्त आहे सदाभाऊ, कारण हे सरकारच्या कानावर घाला तुम्ही. कारण दरवर्षी बोगस बियाणं माथी मारल्यामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती ही नापीक होते. त्या शेतकऱ्याचा भुर्दंड, त्याला एवढे खतं सगळं घालून ते झालं. त्यानंतर आता एक प्रकारची टंचाई निर्माण करून बोगस खतं शेतकऱ्यांच्या माथी मारली जाऊ शकतात. त्यामुळे ही जी भरारी पथक आहेत ना, ती नुसती भरारी नाही, कारवाईची भरारी घेणारी असली पाहिजेत आणि त्याचबरोबर या सगळ्यांच्या मनात भीती निर्माण करणारी असली पाहिजेत की काळा बाजार करू शकणार नाही. विलास भाऊचे आपण चांगली चर्चा घडवली, मी धन्यवाद देतो. उद्याच बियाणाच्या संदर्भात आणि खताच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांच्या बरोबर बैठक लावली आहे आणि काही बियाणा पुरवठादार विक्रेते यांनाही त्या बैठकीला आणि खताचे लोक बोलवलेले आहेत. आणि मला कालच कृषी विभागाकडून पत्र आलं की उद्याच्याला दुपारी 2 वाजता या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांनी बैठक बोलवल्यात. तुम्ही पत्र दिलं त्यानुसार. एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की गेल्या वर्षी आपल्याला खताचा पुरवठा होता 46.82 लाख. या वर्षी अंदाजे खत लागणार आहे आपल्याला 46 लाख टन. आणि आपल्याकडे जो राज्याकडे साठा आहे हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. 45.53 लाख टन इतका साठा आपल्याकडे यावर्षी उपलब्ध आहे. म्हणजे तुटवडा नाहीये तसं बघितलं तर. अपेक्षित पेक्षा 50,000 मेट्रिक टन कमी दाखवतो. त्यामुळं या ठिकाणी जे आता काळा बाजार करत आहेत, जे शेतकऱ्यांना भीती घालत आहेत, यांच्या बाबतीमध्ये आता कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं उद्याच्या त्या बैठकीमध्ये आम्ही त्याचा आढावा घेऊ आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांना खताचा पुरवठा सुरळीत कसा होईल
या आहे. दृष्टिकोनातून नियोजन निश्चितपणानं करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारला आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या समोर ठेवू आणि ठीक आहे. सरकार जावंदिया सर पुन्हा जोडले गेलेले आहेत आपल्याकडे. सर वेळ खूप कमी आहे, प्लीज आपलं म्हणणं मांडा, कारण तांत्रिक कारणामुळे आपला आवाज येत नव्हता. प्रयत्न करतो, पुन्हा येतोय का बघूया. म्हणजे मला काय एवढंच म्हणायचं, मी सगळी चर्चा ऐकली, हा. पण काय आहे की या चर्चेतनं मला असं वाटतंय की जो आजचा खरा मुद्दा आहे की सरकार डीएपी देत नाही आहे, हा. ही वस्तुस्थिती आहे. डीएपी कुठेच दिलं जात नाहीये आणि ते स्वस्त खत आहे. आणि ज्याच्यामध्ये पोटॅश आहे त्या खतांच्या किमती वाढलेल्या त्या तुम्ही सांगितल्या. जवळपास 30% त्या खतांच्या किमती वाढवलेल्या आहेत. म्हणजे उत्पादन खर्च वाढला, डिझेलमुळे उत्पादन खर्च वाढला. बरोबर. जे हमीभाव खरीपाचे जाहीर केलेले आहेत तेच बाजारात या खरीपामध्ये मिळणार नाही, तर हा वाढलेला खर्च कसा मिळणार आहे? मी या सगळ्या दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतो. खूप भाव मागायची गोष्ट वेगळी, पण जे भाव जाहीर केलेले आहेत तेच नाही बाजारात. आत्ताच तुम्ही पहा 9,500 पर्यंत कापसाचा भाव गेला होता. जसं अमेरिका इराणचं युद्ध थोडंसं कमी झालं तर ते भाव आजच 8,500 वर आलेले आहेत. आता जेव्हा आमचा कापूस नवीन निघेल बाजारात तेव्हा जो 8,600 रुपये यांनी हमी किंमत जाहीर केलेली आहे ती सुद्धा मिळणार नाही. सोयाबीनच्या डीओसीच्या आयातीची गोष्ट सुरू आहे. ती डीओसीची आयात झाली तर सोयाबीनच्या ढेपीचे भाव पडतील आणि सोयाबीनचे भाव पडतील. आमचे तुपकर साहेब जीएम सोयाबीनचं बी का देत नाही? तिथे एवढं उत्पादन होतं, तिथला शेतकरी खत किती वापरतो तुपकर साहेब ते सांगता का आम्हाला? तिथल्या शेतकऱ्यांना सरकार किती सबसिडी देतं ते सांगता का आम्हाला? सगळं अर्धवट सांगायचं. अरे बाबा, या देशातला शेतकरी शेती पेरतो ते उत्पादन वाढवण्याकरता पेरतो. नुसतं बियाणं उत्पादन वाढवत नाही, तर त्या बियाण्यासोबत लागणारे इनपुट हे पाहिजे असतं आणि त्याच्या किमती वाढत जातात. ट्रॅक्टरचा खर्च 25% वाढला, खतांचा खर्च 30% वाढला, सगळे खर्च वाढले आणि एमएसपी वाढणार नाही. मग कसं होणार आहे हो? आणि बाजारात जे तुम्ही जाहीर केलं तेही मिळणार नाही. बापका नाम चलाना इतकंच नाही, तर एल निनोच्या संकटामुळे जे संकट येत आहे त्याच्यामुळे उत्पादन कमी येण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि म्हणूनच मला म्हणूनच वाटतं की सध्या हे युद्ध जे आहे ते युद्ध आपण वरकरणी पाहिलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल ह्या 3 देशात हे युद्ध लढलं जात आहे असं सांगितलं जातं. पण मला वाटतं ह्याच्यात एक चौथा भिडू आहे जो तो सुद्धा युद्ध लढतोय आणि तो आहे इथला शेतकरी. त्या तिघांच्या सोबत हा सुद्धा आपलं युद्ध लढतोय बांधावरती, आपल्या जगण्याचं युद्ध, आपल्या शेतीचं युद्ध लढतोय इथला शेतकरी. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याचं पानिपत होतं, तो नेस्तनाबूत होता कामा नये. याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याला आधार देणं गरजेचं आहे. आज या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आपण हा प्रश्न आज विचारला होता की खतं बियाण्यांचे भाव वाढले, हमी भाव कधी वाढला पाहिजे का, तर 90% प्रेक्षक म्हणतात होय, हमी भाव आता वाढला पाहिजे. या जो खर्च आहे त्याच्या आधारावर हा हमी भाव वाढवून दिला पाहिजे, तरच शेतकरी जगेल आणि टिकेल. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.